जय हिंद मित्रांनो. हा जो व्हिडिओ बनवतोय मी मागे जवळ-जवळ 4-5 दिवसांपूर्वीच बनवायला पाहिजे होता, जेणेकरून सर्वांना त्याचा बेनिफिट होईल. आता मी जी माहिती सांगणार आहे ना, तुम्हाला YouTubeवरती पण खूप ठिकाणी बघायला मिळणार. आता काही जण असे असू शकतात, की त्यांनी कुठे बघितलेलंच नसेल, त्यांना त्या गोष्टीविषयी माहीत नाही. आता बघा CETच्या एक्झाम झालेल्या होत्या. फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मुलांचे झालेले होते. त्यांचे रिझल्ट पण आले फर्स्ट अटेम्प्टचा पण, सेकंड अटेम्प्टचा पण. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले पर्सेंटाइल पण समजले. पर्सेंटाइल आल्यानंतर आता कॅप रजिस्ट्रेशन पण चालू झालेलं आहे 2 तारखेपासून. 2 जुलै 2026 पासून कॅप रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. आता बहुतेक सारे असे विद्यार्थी आहे, म्हणजे माझ्या बघण्यात पण आलेले आहे, की त्यांना पर्सेंटाइल कमी असल्यामुळे ते याच्यामध्ये पार्टिसिपेट होत नाहीये. कॅप रजिस्ट्रेशनमध्ये म्हणजे तिथे राउंड होत असतात. फर्स्ट राउंड, सेकंड, थर्ड, फोर्थ राउंड असा होत असतो. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत नाही. तर तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर प्रत्येक विद्यार्थ्याने यामध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे. जरी तुम्हाला मार्क्स कमी असतील, मग खूप सारे विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, यावेळेला कोणतं तरी कॉलेज पकडतात आणि तिथे जाऊन डायरेक्ट ॲडमिशन घेतात. म्हणजे कॅप रजिस्ट्रेशनमध्ये ते पार्टिसिपेट करत नाहीये. ती एक मोठी चुकी. तिथे मोठा पैसा देऊन टाकतात कॉलेजवाल्यांना आणि तिथे ॲडमिशन घेऊन टाकतात. ही मोठी चुकी. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे कॅप रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, त्यामध्ये रजिस्ट्रेशन पण होतंय आणि सोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होतंय. डॉक्युमेंट आपल्याला व्हेरिफाय करावं लागतात. मग डॉक्युमेंट व्हेरिफाय करण्याच्या 2 पद्धती असतात. एक तर असते फिजिकल आणि एक असते ई-स्क्रुटिनी आपण त्याला म्हणत असतो. एक असतं फिजिकल स्क्रुटिनी आणि एक असतं ई-स्क्रुटिनी. तर शक्यतो ऑप्शन निवडताना प्रत्येकाने फिजिकल स्क्रुटिनीचं निवडा. आपल्या आसपास खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेज असतात. त्याच ठिकाणी जा, तिथेच रजिस्ट्रेशन करा. घरबसल्या रजिस्ट्रेशन करू नका. खूप जणांकडून चुका पण होतात रजिस्ट्रेशनच्या वेळेला. आणि जेव्हा आपण एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करत असतो ना ऑनलाईन, तर त्यांना सर्व गोष्टींची माहिती असते. आपल्याला काही माहीत नसतं. आता माझ्यासमोर पण माझा मुलगा पण इयत्ता 12वी पास आउट आहे. CETची एक्झाम दिली. मी पण त्याला रजिस्ट्रेशनसाठी घेऊन गेलो. मी पण अगोदर थोडा स्टडी केलेला प्रत्येक गोष्टीचा. मी पण काही स्वतः रजिस्ट्रेशन केलेलं नाही. तिथे गेल्यानंतर मला समजलं की खरंच अडचणी येत असतात आणि खूप सारे विद्यार्थी घरी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करतात. तर जा ना, तिथे फ्रीमध्ये असतं. म्हणजे असं नाही की आपण एखाद्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये गेलो आणि तिथे आपल्याला काही पैसा द्यावा लागतोय. तिथे पैसा घेतला जात नाही. फ्रीमध्ये ती सेवा अवेलेबल असते. तुम्ही तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात आणि रजिस्ट्रेशन करायच्या वेळेला अजून पण खूप सारे विद्यार्थी असे आहेत की त्यांचे डॉक्युमेंटच पूर्ण नाहीये. मग जर तुमचे डॉक्युमेंट पूर्ण नसतील ना, तर आपल्याला आपल्या कॅटेगरीचा फायदा घेता येत नसतो. खूप सारे OBC कॅटेगरीमधले विद्यार्थी असतात. तर मग आपल्याला स्कॉलरशिपचा बेनिफिट घ्यायचा असतो. मग त्याच्यासाठी आपल्याजवळ कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. आता खूप सारे विद्यार्थी असे पण असतील की त्यांच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट असणार, पण कास्ट व्हॅलिडिटी नसतं. तर ते कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही काढलं पाहिजे. ते तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं की तुम्ही 5-6 महिन्यांअगोदर तिथे अप्लाय करायला पाहिजे होतं आणि कास्ट सर्टिफिकेट बनवून घ्यायला पाहिजे होतं. काही विद्यार्थी असे आहेत की त्यांच्याजवळ नॉन क्रिमिलेअरच नाहीये. त्यांनी काढलेलंच नाहीये. ती पण एक मोठी चूक मित्रांनो. अगोदरच तुम्ही हे डॉक्युमेंट पूर्ण करून ठेवायला पाहिजे. आणि ते तुम्ही करत नाही, निष्काळजीपणा करतात. पण वेळ आहे. आता वेळ राहिलेली थोडी. म्हणजे आज झाली 8 तारीख, 4 दिवस राहिलेले 12 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालणार ही कॅप रजिस्ट्रेशनची PCM वाल्यांसाठी. मग बघा आता हा थोडा वेळ राहिलेला आहे, तरी पण काही जणांचे डॉक्युमेंट पूर्ण नाहीये. काही जणांचे इन्कम सर्टिफिकेट नाही. चला इन्कम सर्टिफिकेट 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला मिळू शकतं. पण बाकीचं प्रोसेसला वेळ लागतो. काही वेळेला सेतूच्या वेबसाईट चालत नाही. जेव्हा तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी जातात ना, त्यांचं सर्व्हर असतं डाऊन. तुम्हाला सांगतो 1-1.5 महिन्यांपूर्वी जवळ-जवळ 15 ते 20 दिवस सेतूची वेबसाईट बंद होती. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमी सर्व बनवण्यासाठी दिलं होतं, पण वेबसाईट चालत नव्हतं. त्यामुळे आपण ऐन वेळेला ते डॉक्युमेंट कधी बनवायचे नसतात. अगोदरच ते डॉक्युमेंट आपण बनवून घ्यायचे असतात. त्यामध्ये पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार ना, तिथे ना जे स्क्रुटिनी सेंटर असतं, जिथे आपण रजिस्ट्रेशन करतो त्यांच्याकडून ताबडतोब करून घ्या. म्हणजे आपल्याला परत-परत जायची गरज नाही. ते एकाच वेळेला होत असतं. मी पण केलेलं आहे माझ्या मुलाचं. गेलो स्क्रुटिनी सेंटरवरती कॅप रजिस्ट्रेशन केलं, सोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केलं. मग त्याचा त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला मेसेज पण येत असतो कन्फर्मेशनचा. तो मेसेज आला कन्फर्मेशनचा, की त्यांच्याकडून आपण ती रिसीट घ्यायची असते. ठीक आहे. त्याच्यावरती लिहिलेलं असतं, की
आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले स्क्रुटिनी सेंटरद्वारे. मग ते काय करतात तिथे कॉलेजचा म्हणजे ते स्क्रुटिनी सेंटर असतात ना, त्यांचा स्टॅम्प आपल्याला लावून देतात. मग आपल्याला ॲडमिशन जेव्हा आपण घेत असतो ना, तिथे आपल्याला ते शो करायचं असतं, दाखवायचं असतं. आता खूप सारे विद्यार्थी ते स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतील, चुका होऊ शकतात. ह्या वेळेला काय होतंय, जेव्हा तुम्ही जेईईचं स्कोअर कार्ड अपलोड करायला जाताय ना, तिथं डिजी लॉकर मागतंय. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याजवळ डिजी लॉकर असणं फार महत्त्वाचं आहे. डिजी लॉकरचा पासवर्ड तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. डिजी लॉकरमध्ये तुम्हाला जेईईचं मेन स्कोअर कार्ड जे असतं ना, ते अपलोड करावं लागतं. तिथं जेव्हा त्याचा तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकतात ना, ते फेच होतं आपोआप. ते डिजी लॉकरमध्ये येऊन जातं. मग जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करतात ना, तिथे फक्त तुम्हाला डिजी लॉकरचा पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्ड टाकला की तिथे आपोआप जेईईचं मेन स्कोअर कार्ड असतं ना, ते येऊन जातं. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांजवळ डिजी लॉकर पण नाहीये. ती पण एक मोठी अडचण निर्माण होते. जे विद्यार्थी असतील आणि जे पालक असतील, तर त्यांनी पण ही गोष्ट लक्षात घ्यायची. अजून पण 4 दिवस आहे. एखाद्या वेळेला तो कालावधी वाढू शकतो आणि वाढतो पण तो. 2-4 दिवस पुढे वाढेल तो 14-15 तारखेपर्यंत जाऊ शकतो. पण त्याच्यानंतर तर आपल्याला काही करता येणार नाही ना. अजून वेळ आहे आपल्याकडे 6-7 दिवस. कोणाचं इन्कम सर्टिफिकेट नसेल, काढून घ्या. व्हॅलिडिटी संपलेली असेल तर. म्हणजे अजून चान्स आहे आपल्याकडे. पण एकदा चान्स गेला तो, ती वेळ संपली की आपण काही करू शकत नाही. आता पुढे आपल्याला कॉलेजची लिस्ट बनवायची असते. बहुतेक जण काय करतात, अंदाजे कॉलेज भरून देत असतात. आपण ठरवलेलं असतं जसं आता नाशिकला के वाघ झालं. हे चांगलं कॉलेज आहे. मला के वाघलाच जायचं. मला एमईटी भुजबळ नॉलेज सिटीमध्येच जायचंय. तिथंच ॲडमिशन घ्यायचंय. पण तुम्ही ना त्या कॉलेजचा स्टडी करून ठेवायचा अगोदर. काय स्टडी करायचा? असं नाही की तुम्हाला पर्सेंटाइल आहे 40-50% आणि के वाघमध्ये तिथं कट ऑफ लागतोय 90-95चा. मग असे कॉलेज नाही. हां, ते कॉलेज ठेवा तुम्ही. तुमची पसंती पहिली असली पाहिजे त्या कॉलेजसाठी. पहिल्यांदा टाका ते कॉलेज. पण असं पण कॉलेज टाका, की त्या कॉलेजचा कट ऑफ तुमच्या आसपास लागतोय. तुमचे पर्सेंटेज जेवढे असतील ना त्याच्या आसपास लागतोय. मग त्याचं पण स्टडी करून ठेवा, की कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती लागतो. त्याची माहिती सीईटी सेलच्या वेबसाईटवरती उपलब्ध असते, की मागच्या वर्षी ह्या कॉलेजला ह्या ब्रँचचा किती कट ऑफ होता. प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ तिथे दिलेला असतो. ओपनचा, ओबीसीचा सर्व कट ऑफ दिलेला असतो आणि जे कॅटेगरीवाले असतात ना, त्यांनी फायदा घेत चला त्याचा. तुमचे डॉक्युमेंट परफेक्ट असले पाहिजे तेव्हा तुम्हाला कॅटेगरीचा फायदा घेता येत असतो. नाहीतर तुम्ही ओपनमध्ये जाल मग. जसं आमचे डिफेन्सवाले जे असतात. आता कोणी इथं व्हिडिओ बघणारं डिफेन्सचं पण असू शकतं. तर डिफेन्सचा पण एक कोटा असतो. प्रत्येक ब्रँचसाठी 5% जागा असतात. मग त्याच्यामध्ये पण क्वालिटी जी सीट मॅट्रिक्स असते ना, त्यानुसार जागा डिव्हाईड केलेल्या असतात त्या. कास्टसाठी, ओपनसाठी, ओबीसीसाठी, एससीसाठी, एसटीसाठी. पण एका ब्रँचमध्ये जवळजवळ 4 ते 5 जागा या डिफेन्सच्या राखीव असतात. खूप सारे डिफेन्स पर्सनल म्हणजे कोणाचे वडील आर्मीमध्ये असतील, नेव्हीमध्ये किंवा एअर फोर्समध्ये असतील, कोणाचे रिटायर्ड झालेले असतील, जसं मी एक सर्व्हिसमॅन आहे. त्याची पण प्रायोरिटी असते, की तुम्हाला कोणत्या प्रायोरिटीमध्ये तिथं टाकायचंय. ती पण चूक होऊ शकते तुमच्याकडून. जसं मी माझ्या मुलाचं रजिस्ट्रेशन केलं ना, तर डोमिसाईल डिफेन्स पर्सनल टाकलेलं आहे तिथे. म्हणजे मी म्हणजे माझा मुलगा आता डिफेन्स कोट्यासाठी पात्र आहे. पण तिथे प्रायोरिटी ना ती चुकून गेली होती. ती फर्स्ट टाकण्यात आली. फर्स्ट कोणासाठी असते प्रायोरिटी? जे शहीद झालेले असतात, त्यांचे पाल्य असतात, त्यांच्यासाठी असते. चुकून झाली. मग काल मी जेव्हा सीईटी सेलचं जे ॲडमिशन ब्राउचर असतं ना, ते रीड करत होतो. तर ते रीड करता मला ती गोष्ट आढळली तिथे, की ते तिथं दिलेलं असतं त्यांनी. मग तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करताना कोणती प्रायोरिटी तुमची टाकायची असते, तर ती 6 होती. 6 प्रायोरिटी कोणासाठी असते? जे वार्ड असतात, एक्स सर्व्हिसमॅनचे, त्यांच्यासाठी असते. मग मी कॉलेजला गेलो, त्यांचं एफसी सेंटर असतं, तिथे तो फॉर्म एडिट केला आणि त्याच्यानंतर पुन्हा मग फॉर्म होता कन्फर्म झाला. पुन्हा मग मी त्यांच्याकडून ती रिसीट घेतली. म्हणजे अशा पण चुका होत असतात. मग त्याच्यामुळे आपल्याला पण त्या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे. एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. आणि घ्या ना फायदा. रिझर्व्ह कॅटेगरी जे असते ना, जसं डिफेन्सचं झालं, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आता तुम्ही सांगा काही ब्रँचचा कट ऑफ जो असतो 90-80 एवढा लागतो आणि जर तुम्हाला मार्क्स काही वेळेला 20% होतात काही वेळेला. आता कसं आहे सीईटीमध्ये नॉर्मलायझेशन पद्धत असते. एखादा हुशार विद्यार्थी असला तरी त्याचे पर्सेंटाइल कमी होऊन जातात. पडले पर्सेंटाइल मग आपण काय म्हणतो, माझा आता कोणत्याच कॉलेजला नंबर लागणार नाही. तुमच्याकडे आहे ना, फायदा करून घ्या त्या गोष्टीचा. काही वेळेला तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या ब्रँचमध्ये कमी पर्सेंटाइल वरती सुद्धा ॲडमिशन होऊन जातं.
त्यामुळे डॉक्युमेंट असतात, आता डिफेन्स पर्सनल असतात, त्यांनी जिल्हा सैनिक बोर्ड असतात, तिथे जायचंय, तिथे एक सर्टिफिकेट मिळतं आपल्याला, काढून आणायचं, अपलोड करायचं आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेला. तेव्हाच आपण तिथे आपल्या कॅटेगरीचा फायदा घेऊ शकतो. आणि बाकीचे पण विद्यार्थी असतात, की जे कोणत्याही रिझर्वेशनमध्ये येत नाही, तरी पण त्यांनी भरायचं फॉर्म. ठीक आहे, काही वेळेला कट ऑफ कमी जास्त होत असतात. आणि कॉलेजची लिस्ट व्यवस्थित बनवायची फक्त. असं नाही, की मला जे कॉलेज पाहिजे नाही तुम्ही फर्स्टला टाकून दिलं ना, चांगल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागणार असतो. पण खराब कॉलेज तुम्ही वरती टाकलेलं असतं. स्कॅन होताना ते वरतून होऊन येतं. तुम्ही म्हटले, की मला पाहिजे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव. पण तुम्ही ते कॉलेज 3 नंबरला टाकलं आणि 1 नंबरला दुसरं कॉलेज टाकून दिलं, की तिथं प्लेसमेंटच चांगली नसते. नंबर लागून जातो, पण प्लेसमेंट चांगली नाहीये. मग तुम्हाला ते कॉलेज पहिले अलॉट होऊन जातं. मग ही चूक करायची नाही आपण. चांगलं कॉलेज जे असतात ना, ते वरती टाकत चला. जे तुम्हाला माहीतच आहे, की आता माझं लागणारच नाही समजा. तुम्हाला जर माहीतच आहे, की माझा नंबर लागणारच नाही आता, मग ते कॉलेज तुम्ही शेवटी टाकायचं, की जेणेकरून मला एखादं सीट तर मिळालं पाहिजे. असं नको, की माझं ॲडमिशनच होणार नाही कोणत्याच ठिकाणी. कारण की पहिल्या राउंडमध्येच तुम्हाला चान्स असतो खरं म्हणजे. 4 कॅप राउंड होतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. पहिल्यामध्ये जागा जास्त असतात त्यामुळे कट ऑफ पण कमी लागतो. सेकंड, थर्ड, फोर्थला कट ऑफ जास्त लागतात. मी अभ्यास केला सर्व. सेकंड, थर्ड, फोर्थ कॅप राउंडमध्ये ना कट ऑफ जास्त लागतात. फर्स्ट राउंडला समजा सीएसमध्ये जर कट ऑफ लागला 95चा, तर सेकंड, थर्ड, फोर्थमध्ये तो 97, 98 पर्यंत पण जाऊन पोहोचतो. त्यामुळे काळजीपूर्वक आपण ती कॉलेजची लिस्ट पण बनवायची. हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय? माझ्यासमोर मी 2-3 दिवस झाले त्या स्क्रुटिनी सेंटरवरती जातोय. असे अनेक मुलं आहेत, की त्यांना नॉलेजच नाही त्या गोष्टीचं. कोणते डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा माहीत नाही त्यांना. त्यांना तर माहीत नाही, कमीत कमी पालक असतात ना, त्यांनी पण बघत चला त्या गोष्टी, की माझ्या मुलाचे कोणते डॉक्युमेंट आहे, कोणती कमी आहे त्याच्यामध्ये, त्या गोष्टी बघत चला. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा काही चुका झालेल्या असतील, त्या चुका पण आपल्याला आत्ता एडिट करता येऊ शकतात. नंतर काहीच करता येत नाही. काय चूक होती आपली फॉर्ममध्ये ती बघून घ्या. नंतर त्याला सुधारता येतं. मी काल जसं करून आलेलो आहे माझ्या मुलाचं. ठीक आहे. माझ्या मते हा व्हिडिओ सर्वांना नक्की आवडलेला असेल आणि बाकीचे विद्यार्थी असतील किंवा पालक पण असतील, तर त्यांनी ह्या गोष्टी नक्की शेअर करायच्या दुसऱ्यांसोबत पण. ठीक आहे. थांबतो मी आजच्या दिवसासाठी. जय हिंद.